राम राम राम। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करो। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत वृंदांना साष्टांग अभिवादन करो। पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये, पवित्र मासामध्ये नामसाधनेसारख्या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याकरता उपलब्ध असणारे सर्व जीवांबद्दल, भाविकांबद्दल सद्भाव प्रगट करून संतांच्या प्रार्थना मानव मात्र को, मानव मात्र शब्द आला म्हणजे त्याच्यामध्ये लहान मोठा, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित या सगळ्याचा समावेश झाला। मानव मात्र शब्द वापरल्यामुळं कोणी बाकी राहिला नाही, लक्षात घ्या। समष्टी परमात्म्याजवळ प्रार्थना मागताना संतांनी मानव मात्र को शब्द वापरला। सापेक्षामध्ये साधन करणारे आणि साधन न करणारे सुद्धा मानव मात्रामध्ये आले। तुष्ट बुद्धीचे सुद्धा आले। संतांची प्रार्थना फार व्यापक असते, म्हणून माऊली मानव मात्राच्या यादीत असल्यामुळे दुरितांचे तिमिर जाओ, जे खळांची व्यंकटी सांडो हे शब्द वापरतात। फार मोठी अवस्था आहे। मानव मात्राला प्रार्थना करणं, मानव मात्राबद्दल प्रार्थना करणं ही फार मोठी आहे। किंबहुना यावत जीवांबद्दल प्रार्थना करणं या मानव मात्रापेक्षाही पुढचा टप्पा आहे। जो जे वांछिल तो तेरा हो प्राणीजात, प्राणी शब्द वापरला। ज्याच्यामध्ये प्राण आहेत त्याला प्राणी म्हणतात। प्राणीमध्ये गाय, कुत्र हे सगळे जीव येतात। तेव्हा संतांचं फार मोठं हृदय आहे आणि असं हृदय होण्याकरता विवेकाच्या पुढं जावं लागतं। मागच्याबद्दल प्रार्थना करणारा प्रार्थी हा पुढं असावा। समष्टी प्रार्थना करण्याचा अधिकार सर्वांचा नाही आहे। व्यष्टी प्रार्थना सगळे जीव करू शकतात आपापल्या समस्या दूर निवारणार्थ। व्यष्टी प्रार्थना सगळ्यांकरता आहे, पण काही सिद्ध महात्म्याने जी समष्टी प्रार्थना केली, व्यक्तिगत जीवन ज्याचं राहत नाही तो समष्टी प्रार्थना करू शकतो। आपण फक्त अनुवाद करतो या शब्दांचा, आपला तेवढा अधिकार नाही आहे। रागद्वेषाने युक्त, स्वार्थाने युक्त आपलं जीवन आहे। पण तरी आपल्या प्रार्थनेमध्ये ते शब्द आपण ठेवलेले आहेत याची जाणीव। जसं पसायदानांमध्ये व्यष्टी समष्टी दोन्हीचे मुद्दे आहेत, तसं या शरणानंदांच्या प्रार्थनेमध्ये व्यष्टी समष्टी सर्वांचे
मुद्दे. काही गोष्टी आपल्याला कळत नाहीत. शरणानंदाने दुखी प्राणियों के हृदय में त्याग का बल असा शब्द वापरला. उलट ही गोष्ट आपल्याला अवघड वाटेल की तो दुःखीच आहे, तो काय त्याग करणार. नाही, दुःखीनंच त्याग करायचा आहे. आणि सुखी प्राणियों के हृदय में सेवा का बल. सुखी स्वार्थी भोगी राहतो आणि सेवा करत नाही, त्याचं दुसरीकडे लक्ष नाही आणि त्याचा तो स्वार्थीपणाच त्याच्या जीवनाचं नुकसान करतो. आणि सुखी सेवा करू शकतो, दुःखी काय सेवा करणार. मग दुखी प्राणियों के हृदय में त्याग का बल. आणि नेमकं दुःख्याला त्यागाचं बल मिळत नाही, दुःख विस्मृतीचा त्याग होत नाही. हे त्याग बल झालं ना की फार मोठं दुःखाशी तोंड देण्याची ताकद होते. सुखदुःखाच्या द्वंद्वातून वर उचलण्याकरता त्यागाची ताकद लागते. असं आहे. दुःखी अवस्थेत वर्षानुवर्ष परमार्थ करणारे माणसं त्यागबळ नसतं म्हणून त्याच्यामध्ये खिचपत पडतात. असं आहे. त्या व्यष्टी आणि समष्टीच्या प्रार्थना केलेल्या आहेत, या प्रार्थनेमध्ये समष्टी प्रार्थनेचा अधिकार सिद्धांच्या वाणीमध्ये खरा. फक्त आपल्याला त्याचा आदर्श अनुवाद करून करून आपली वृत्ती तिकडं जावी याच्याकरता आपली वृत्ती कुठं जाते. जो जे वांछील तो ते लाहो माऊलीने म्हटलं. आम्ही हजारो वेळा त्याचा अनुवाद करतो, पण आपल्याला प्रत्यक्ष आत असं वाटतं असं नाही. आपली इच्छा पुरी व्हावी. जो जे वांछील तो ते लाहो असं नाही होत, लक्षात घ्या. फार मोठ्या प्रार्थना. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, खळांची बुद्धी सुधरावी, दुरितांचं अज्ञान जावं. फार उच्च लेवलच्या प्रार्थना आहेत. पण आपल्या संप्रदायातल्या संत मंडळीनं त्यांच्या परंपरेतल्या लोकांना आपल्या समोर ते संस्कार ठेवण्याकरता आपल्या नित्यनियमामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोणतंही प्रवचन संपो पसायदान म्हटलं जातं. आपले आचार्य आहेत ज्ञानेश्वर महाराज. तसं आपली ह्या रोजच्या प्रार्थनेमध्ये नियमाच्या आधी आणि नियमाच्या मागून ज्या दोन प्रार्थना आहेत त्या समष्टी प्रार्थना आहेत. फार विचारपूर्वक प्रार्थना आहेत. मोठ्या महात्म्याचं अंतःकरण त्याच्यावरून कळतं. तर मोठ्या अंतःकरणावाल्या महात्म्याचे ते शब्द आहेत. आणि अशी प्रार्थना करण्याकरता एक नातं लागतं. ते नातं या महात्म्यानं जोडलेलं आहे. मेरे नाथ. मीराबाई म्हणते, मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई. तर समष्टी प्रार्थना करण्याचा एक वेगळा अधिकार आहे. एकेका प्रार्थनेतले चिंतन किती केलं तरी कमीच पडणार आहे. आपला विचार काल चालला होता. काल एक फार महत्त्वाचा विचार मी सांगितला. फार कमी लोकांना याच्याकडं लक्ष आहे. विचाराच्या दोन दिशा. पुढं जाऊन पाहिलं तर विवेकाच्या सुद्धा दोन दिशा आहेत. एक दिशा विवेकाच्याही पुढं नेणारी आपल्याला यांच्या प्रार्थनेत आलेलं आहे. विवेक से सत्य को अधिक महत्व देना.
या विवेकाचं पांघरून घेऊन सुद्धा कधी कधी असत्य आपल्यापुढं विवेकाच्या रूपात येतं आणि तिथं सुद्धा मायेचं मोहाचं ते केंद्र आहे. काल एकाने मला प्रश्न विचारला की कर्तव्य रूपानं कधी कधी अडचण येते आणि त्यावेळेला असत विवेकाचं पांघरून घेऊन आपल्या समोर आलेलं असतं. असं आहे. जसं विचारामध्ये ह्या दिशा आहेत, एक मनामध्ये ज्या लहरी सारख्या प्रगट होतात वृत्तीच्या, त्याला आपण विचार म्हणतो. आणि विचार हे सारखे मानव करतच असतात. विचार बंद नाही, त्याला थोडी दिशा द्यायची. सार आणि असार ही परमार्थाची सुरुवात आहे. म्हणून क्षणक्षणाची करावा विचार. पण विचार विचारच का राहतो, विवेकात का परिणित होत नाही, तर क्षणक्षणा होत नाही. एक दशांश वेळेला आसाराबद्दल विचार येतो, पण 9 दशांश वेळेला साराबद्दल विचार येतो. एक दशांश वेळेला आणि 9 दशांश वेळेला आसाराचंच महत्त्वाचे विचार येतात. आसार महत्त्व कमी करण्याकरता क्षणक्षणा करा उठाउठी, क्षणक्षणाचा दुसरा शब्द आहे. सारासार विचार करा उठाउठी. उठाउठी करत नाही, तर सार विचार, असार विचार आणि क्षणक्षणा विचार करणं हा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा विचार प्रक्रियेमध्ये मी काल आपल्याला एक मोहाचं केंद्र सांगितलं की आपली बुद्धी विचाराला विवेक समजते. शास्त्र प्रेरित बुद्धी आणि संस्कार प्रेरित बुद्धी, जन्मजन्माच्या कर्माच्या संस्कार प्रेरित बुद्धीतून विचारांचा प्रवाह चालतो. आणि संत कृपा प्रेरित आणि शास्त्र कृपा प्रेरित जी बुद्धी असते तिच्यातून विवेक निघतो. असं आहे. तर जास्त जोर असतो संस्कार प्रेरित बुद्धीतल्या विचारांचा. त्याला दाबण्याकरता म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. अभ्यास कशाला म्हणायचं? हे जे क्षणक्षणा करणं याला अभ्यास म्हणायचं. उठाउठी करणं याला अभ्यास म्हणायचं. अभ्यासाच्या जोरावर सार केंद्र करणं, असारत्वाचा त्याग करणं, हा क्षणक्षणा अभ्यास केला की जसं मोटेचा नाडा लाकडाला सुद्धा घासून, दगडाला घासून त्याला हे करतो. केवळ पुन्हा 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 झाल्यामुळं मऊ नाडा जो दगडाला कधीच इतर वेळेला कापणं शक्य नाही असं वाटतं, तरी त्या मोठेच्या दगडाच्यावर तो पुन्हा 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 घासून तो त्या कडक दगडाला सुद्धा खूण करतो. तर हे अभ्यासाचं फळ आहे. कालच्या प्रश्नातला प्रश्न आहे की विचाराला विवेकात परिणित करण्याकरता काय करायचं? मोह काय आहे की विचाराला आपण विवेक समजलो. हा झाला कालचा मुद्दा. आता पुढचा टप्पा की विचाराला विवेक समजलो हे सत्य आहे, म्हणून तर सगळे घोटाळे आहेत. हे जे स्वतःप्रामाण्यवादाचे जेवढे घोटाळे आहेत, विचारालाच विवेक समजले, त्यामुळं अहंकाराने पण पकड घेतली. आपण करतो ते बरोबर आहे असं दृष्टी पक्की झाली आणि त्याकडून आपण अनिच्छिन्नपी पतनाच्या दिशेनं ओढून राहिलेलं. विचाराला विवेक समजण्याचं मोह केंद्र तुम्हाला भगवंतापासून, गुरुपासून, शास्त्रापासून जे दूर नेतं
मग जर पटलं असेल, ज्यांना पटलं असेल त्यांच्या पुरता हा पुढचा प्रश्न आहे. ज्यांना पटलंच नाही, ज्यांनी परीक्षाच दिली नाही, त्यांना प्रश्नच नाही. पण कालचा डोक्यामध्ये ज्यांच्या महाराज काही संतांच्या प्रवचनातल्या शब्दाने डोक्यात मुंग्या आल्या पाहिजे की मुद्दा खरा आहे, आपलं चाललंय हे चुकतं आहे आणि चूक आपल्याला सुधारायची आहे. मी काल आपल्याला सांगितलं 90% लोक या विचारचक्रामध्ये सापडलेले आहेत. फरक एवढाच, काही व्यवहारी विचारात आहे, काही राजकारणी विचारात आहे, म्हणजे रजोगुणी विचार, तमोगुणी विचार आणि सत्वगुणी लोक या परमार्थाच्या विचाराची देवाणघेवाण करण्यामध्ये अडकलेत, एवढंच. पण आहेत सगळे विचार कक्षेमध्ये, विवेक कक्षेत नाही. कळणं इथपर्यंत विचारच आहे, वळणामध्ये विवेक सुरू होतो. आपल्याला कळतंय पण वळत नाही, इथं आपली गाडी अडलेली आहे. कळत नाही असा समाज नाही आहे. फार लोकांना फारच गोष्टी कळतात त्यांच्या संस्काराच्या आयाने, कळतं पण वळत नाही आहे. पुन्हा ते जबरदस्त ती गंमत असते मला. ते सायकल नवीन शिकणारा जर असला ना, तर त्याला रोडने सायकल चालवावी कळतं, पण थोडा उतार जर असला रोडला ते तिकडंच जाते, त्याला प्रयत्न करतो पण ती जाते तिकडंच. असं नवीन शिकणाऱ्याची पंचायत होते बरं का. तर असा प्रकार असतो साधनेमध्ये, कळलं तरी वळत नाही. इतका त्या न वळणू देण्यामध्ये एक माया आहे, अहंकाराचा जोर असतो. ती कळलेलं सुद्धा वळू देत नाही. एखाद्या गोष्टीत माघार घ्यावी असं एखादा शब्दभर वाटून जातं, पण परत अहंकार माघार घेऊ देत नाही. नाही नाही, आपलं बरोबर आहे, आपलं चूक नाही. तर हे न वळू देण्याचा जो प्रकार आहे, त्या न वळू देण्याच्या प्रकारातच हा विचार मोहाचं पांघरून घेऊन जेव्हा येतो, तेव्हा एका बाजूने त्याला तो समर्थन करतो. त्याच्यात हा कालचा प्रश्न होता की कर्तव्याचा खऱ्या मात्रासुद्धा तो आपल्याच मनाने ठरवतो. नाव देतो शास्त्राचं, पण आत शोध घेतल्यावर त्याला जोर असतो मनाचा, समर्थनाचा. शास्त्र कधी चुकीच्या बाजूला कर्तव्याचं समर्थन करत नाही. आपणच आपल्या पद्धतीनं त्याचं समर्थन केलेलं असतं. शास्त्रामधले अनेक वचनं संत कशाला पाहिजेत, तर या वचनाची शास्त्राची संगती तुमच्याकरता लावण्याकरता. डॉक्टर कशाला लागतो, तर निदान करून तुम्हाला बरोबर औषध देण्याकरता डॉक्टरला. नुसते औषधं आहेतच जगात, औषधही आहेत आणि रोगही आहेत, नुसते याच्यावर भागत नाही. रोगाच्या आजारानुसार औषधाचं नियोजन करण्याकरता डॉक्टरची गरज असते. असं आहे. नाही तर मेडिकल भरलेले आहेत, पुस्तकं भरलेले आहेत, औषधांच्या याद्या कळू शकतात, पण प्रमाण कळतं असं नाही. या गोळ्यांवर MG असतात. जास्त MGची गोळी जरी झाली ना, तर कधी कधी रोग बरा होण्याच्या ऐवजी साईड इफेक्टनं दुसरेच पंचायत निर्माण होते. म्हणून मनमाने न काय नुकसान होणार आहे याचा फार डोक्यात सतत विचार ठेवा. फार काळ मनमानेनं घालवतात लोक. हा मनमानेपणा काही लोक आधी घालवतात, काही लोक नंतर अहंकारामुळं त्या चक्रात सापडतात आणि आपल्या मनमानेनंच पुढचं जीवन जगतात. कधी कधी तर संत ग्रहदशेला, संत प्रारब्धाला जे महत्त्व देतात, अशा वेळी खरोखर किती सावधानीनं हे प्रारब्धाचं चक्र तोडावं लागेल. प्रारब्धाचं चक्र तोडण्याची क्षमता संत कृपा आणि भगवत कृपा दोनच मध्ये आहे फक्त. आणि या दोन्हींना आपण सोडतो. वरून वरून सोडल्यासारखं वाटत नाही, आपण पकडलाय असा समज असतो. आणि कृपा कक्षा एकदा सुटली
की संबंध वरून सुटत नाहीत, पण कृपा कक्षा सुटली की कल्याणाला प्रतिबंध आल्याशिवाय राहत नाही. व्यवहारी संबंध काय त्यात काय अवघड आहे. संतांचा स्वभाव आहे सगळ्यांशी सरळतेनं वागणं. गुन्हा केलेला माणूस सुद्धा सुरुवातीला वाटतं आपण कसं जावं त्यांच्यासमोर, कसं जावं, पण गेलं तर त्याला सोडून, त्याचा अपराध सोडून त्याच्याशी वरवर चांगलं वागू शकतात. पण एक कृपा कक्षेचा जो मुद्दा आहे तो सुटतो. तर याकरता या सारासार विचाराला पुन्हा पुन्हा स्थिर क्षणक्षणा आपण पुन्हा पुन्हा विवेक करत नाही. आपल्या मनामध्ये विवेकाचे काही विचार लहरीसारखे येऊन जातात. तर विचाराला पुन्हा पुन्हा म्हणून क्षणक्षणा शब्दाने उठाउठी शब्द, दोन्ही शब्द त्या दोन अभंगामध्ये आले. जसं नाममहिमेमध्ये सदा नामघोष, समाधान सदा पाहिजे का, मग नामघोषला सदा करा, सदा नामघोष करू हरी करा, तेने सदा चित्त समाधान. आम्ही फक्त नामघोष आणि समाधान फलश्रुतीकडे जातो, पण साधनेमध्ये सातत्याचा विचार विसरतो. तसं आसार सार या विचाराचं संस्कार सदा ठेवण्याकडे जो संकेत केलाय तिकडं आम्ही विसरतो. क्षणक्षणा उठाउठी, नाम धरा कंठी, धरा, सोडायचंच नाही, धरा. हे धराला महत्व आहे. आम्ही धरत नाही, नाम घेतो, नाम धरत नाही. जगताच्या मोहाला जसं धरलंय तसं नामाला धरत नाही. तो मोह आमच्या सतत बोकांडी, थोडंसं इकडचं साधन संपलं की तो आपल्या बोकांडी असतो. धरण्यामध्ये सदामध्ये मोहाने केंद्र केलंय, विचाराचं नाही, विवेकाचं नाही. तर सारासार विचार सतत करण्याने साधना सुरू होईल आणि त्या सतत केल्यानंतर मग तळमळ होईल. आसार त्याग होत नाही ही चूक लक्षात येईल. आसाराचा महिमा ठेवलाय ही चूक लक्षात येईल. याच्यानं बेचैनी होईल आणि मग त्याच्यातून विवेकाचं बळ मिळेल. विवेकाच्या पुढे दोन पायऱ्या आहेत, वैराग्य, हे लक्षात. थोडी बेचैनी होईल, बळ येईल, पण हे बळ येणं विवेकामध्ये वैराग्याचा प्रारंभ आहे, वैराग्याची पूर्णता नाही. वैराग्याची पूर्णता निजे लिया ते उपासी वैराग्य का. झोपेपर्यंत पोहोचलं पाहिजे ते, तेव्हा ते वैराग्याचा विषय. आणि या वेळेला या आपल्या समष्टी प्रार्थनेमध्ये मुद्दा आलेला आहे विवेकाचा दुसरा टप्पा. जसं विचाराचे दोन टप्पे, एक सहज ओघानं मनामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तींच्या लहरी म्हणजे विचाराचा व्याख्या, आणि त्या विचाराला सारासाराची दिशा देणं हा त्याचा दुसरा टप्पा. तसं आसार त्यागाचं बळ सुरू होणं म्हणजे विवेकाचा पहिला टप्पा. आणि दुसरा टप्पा सत्य को महत्व, असत्याचा त्याग आणि सत्याचं महत्व. काही लोक असत्याचा त्याग करतात पण सत्याचं महत्व नसतं. हा जो याच्यातला नियम आहे, विवेक से सत्य को अधिक महत्व देना. तर मोहाच्या केंद्रामध्ये विवेकाला, विचाराला विवेक समजणं हा जसं एक मोह केंद्र आहे, तसं फक्त आसार महिमा कळत राहणं पण साराकडं लक्ष कमी असणं असं एक मोह आहे. विवेक से सत्य को अधिक महत्व.
आपण विवेकाला महत्त्व देतो, असारत्वाचं आकर्षण सोडण्याकडे वेळ घालवतो, पण सार अनुभवामध्ये बेचैनी येत नाही. हे विवेक से सत्य को अधिक महत्व देण्याचा मुद्दा हा आहे. फार लोक आसाराची चर्चा म्हणजे दुसऱ्या भाषेत वैराग्याचा सुद्धा एक भोग करतात. वैराग्यही भोगाचा विषय होऊ शकतं हे सुरुवातीला कोणाच्या डोक्यात बसण्याचं कळत नाही. हे म्हणून वैराग्य सुद्धा भोगाचा विषय होतो. इथं गाड्या अडून पडतात. हे प्रार्थनेतले विचार सारखे आपल्या समोर संस्कार करा आणि सदा विचार रूपानं जरी ही प्रार्थना तुमच्या डोक्यात असली तरी त्याला सातत्य ही साधन आहे. प्रार्थनेला बसल्यापुरतं नाही, सातत्य दिवसभर बेचैन. जसं पैशावाला लोभी दाम पियार जिमी, कामी ही नारी पियार जिमी, लोभ ही प्रिय जिमी दाम. आपल्या याच्यातच आहे. तिमी म्हणजे त्याप्रमाणे तिमी रघुनाथ निरंतर प्रिय लाग हो मोहिराम. हे सत्य को महत्व देण्याचं दुसरा दोहा आपल्याच प्रार्थनेत आलेला आहे. तिमी रघुनाथ निरंतर निरंतर हे सत्याचं महत्व आहे. सत्याला महत्व दिलं का फक्त नाशवान संसाराविषयी एक टप्पा करून आपण त्याचे समाधान मानतोय. हे फार आजचं वरचं प्रवचन आहे. आपण फार खाली आहोत, पण ऐकवायचं भाग आहे हा फार पुढचा टप्पा आहे जो चाललाय ना चर्चेचा. आपण विचाराला विवेकाच्या मोहातच सगळे अडकलेले होते. पुढचा टप्पा म्हणजे आपल्या कक्षेच्या पुढचा आहे हा सगळा पोर्शन. पण लाभ होतो आमच्यासारख्याला याचा लाभ आहे. आमच्या आचरणाचा विषय असल्यामुळं आमच्यासारख्याला याचा लाभ आहे. गाडी अडली कुठं? विवेक से सत्य को अधिक महत्व देना. तुम्ही विचाराला विवेक समजलात, आम्ही विवेकामध्ये आरूढ आहोत, पण सत्य को अधिक महत्व देण्याच्या पायरीवर आहोत की नाही याचा विचार करण्याची आम्हाला गरज आहे. आता संन्याशाच्या अंतःकरणामध्ये संकल्पन्यास आहे, पण सत्यानुसंधान आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विवेक से सत्य को अधिक महत्व देना हा खरा आमचा पोर्शन आहे. तुमच्या पोर्शनवर काल मी पुष्कळ बोललो नाही असं नाही. फक्त त्यातला एक मुद्दा सांगितला, दोन मुद्दे, की त्याची कक्षा बदलण्याचं साधन काय. तर सदा क्षणक्षणा आपलं आहे तिथून तर सुरुवात होणार. जिसकी जैसी उपज है वैसा बने बनाव. मग आपल्यामध्ये विचारशक्ती स्वाभाविक आहे आणि या विचारशक्तीला सारासार दिशा येणं ही तुमची प्राप्त विवेकाची सुरुवात आहे. आवश्यक विवेक आणि प्राप्त विवेक. प्राप्त विवेक के प्रकाश में तर सारासाराची दिशा आहे हा प्राप्त विवेकाचा प्रारंभ आहे. प्राप्त विवेकाचे फार टप्पे आहेत. त्यामध्ये सार आणि आसार याच्याकडे लक्ष लागणं, हे कळायला लागणं, हे प्राप्त विवेकाचाच एक भाग आहे. सुरुवात, स्टार्टिंग. पण या प्राप्त विवेकाची दशा आपण जगताभिमुख केली ती अंतर्मुख करा. अपने दोषों को देखना. आपण त्या प्रकाशाचा उपयोग दुसऱ्याचे दोष पाहायला करतो. तुमच्याजवळ जी सारासार विचारशक्ती आहे, मी सांगतो ना तसं आहे ते, की त्या इलेक्ट्रिकच्या पंपिंग स्टेशनचं जे पॉवर हाऊसचं जे असतं ना, तर तिथं दोन प्रकारचे दिवे असतात. एक दिवा ट्रान्सफॉर्मरच्या दिशेनं असतो आणि एक दिवा बाहेरच्या दिशेनं असतो. तसं आपला दिवा बाहेरच्या दिशेनं आहे. जिथून इलेक्ट्रिक निर्माण झाली तिथं पाहण्याकरता नाही, फक्त बाहेर काय पाहण्याकरता. त्याला वळवायचं आणि ट्रान्सफॉर्मरकडं करायचं. याला म्हणायचं अपने दोषों को देखना.
दुसऱ्याचं कुसळ दिसतं ना, आपलं मुसळ दिसत नाही. ही जी म्हण आहे साधी खेडेगावी. तर वळवा आत्मनिरीक्षण म्हणजे अप्राप्त विवेक के प्रकाश में अपने दोषों को देख. बरं, देखना हा एक टप्पाच एवढ्यानं भागत नाही. त्याच्या पुढच्या टप्प्यात सांगितलं, हे कळल्यानंतर की हुई भूल को पुन्हा न दोहराने का व्रत लेकर. हे व्रत आम्ही घेत नाही. कळतंय, कर्तव्य मोह रूपानं आपल्या समोर आले, कळतंय, पण सोडायचं निश्चय हात तळमळ करत नाही. त्याचं समर्थन होतंय कुठून तरी हातून. हे समर्थन सोडल्याशिवाय काम चालणार. या समर्थन सोडलं पाहिजे, झटका दिला पाहिजे. बरेच लोकांना कर्तव्य रूपानंच आणि कर्तव्य शास्त्रशुद्ध व्याख्येनं नाही, अर्धवट कळलेल्या शास्त्राचा आधार घेऊन शास्त्राच्या आड लपतून त्याला तो कर्तव्य समजतो. असं आहे. नाही बुवा, आता लग्न केलंच आहे, मग आता हे पोरं बाळं सांभाळणं, आपलं घर सोडणं चुकीचं आहे, शास्त्र सांगतं. पण शास्त्र वैराग्य झालं आहे त्या जागेवर सोडा हेही सांगतं. तिकडं लक्षच नाही. मतलबी आपल्यापुरतं वाक्य असतं. लक्षात घ्या. झडझडोनी वहिला निगिया भक्तीची या वाटेला, तरी पावसी अव्यंग निज धाम माझे. संसारी लोक खरं शास्त्राप्रमाणे वागतात असं नाही. आपल्या वागण्याला समर्थित असणाऱ्या शास्त्रवाक्याचा उपयोग करून त्याच्या आड लपतात. हे कर्तव्य रूपानं आलेलं मोह जो आहे ना, तो हा आहे. त्याच्या आड लपत असतात. कधी कधी एका बाजूला कळतही असतं की ह्याच्यापेक्षाही वेगळं आहे, पण आपल्या मतलबापुरतं शास्त्रवचनाची ढाल करतो तो. म्हणून सारासार विचार करून नाही, आसार त्याग कळायला लागणं हे कळलेलं वळण आहे. आणि ह्या वळल्यानंतर सुद्धा आसार त्याग झाल्यावर तिथंच अडकून पडतात. आसार त्यागातच समाधान मानतात. सार अनुसंधानाची बेचैनी येत नाही. आणि ती बेचैनी येणं म्हणजे विवेक से सत्य को अधिक महत्व. ही बेचैनी फार महत्वाची आहे. महात्म्याला सामान्यत्वानं सर्व मानवांच्या कल्याणाचं मनात येणं इथपर्यंत क्षम्य आहे. पण एखाद्या जीवाचा विचार पुन्हा पुन्हा येत राहणं हे महात्मेपणामध्ये दोष आहे. आणि हा अभ्यास आम्हाला करायचा, हा आमचा पोर्शन आहे. विवेक से सत्य को अधिक महत्व. एका अर्थानं तो विवेकाचाच विचार आहे. एखादा माणूस बुडायला लागला तर त्याचं चांगलं व्हावं असं वाटणं हा विवेकाचा विचार आहे. पण तो फार वेळा येणं हा मोह आहे. एखाद्या वेळेला येणं हा विवेक आहे आणि फार वेळा येणं हा मोह आहे. त्याला सुद्धा झटकून टाकायचं. ईश्वर विधान, मनुष्य ईश्वर विधानाचं पराधीन असतो. अरे साधे गृहस्थी लोक तर ग्रह विधानानं पराधीन आहे. जबरदस्त पत्रिकेतला ग्रह आला ना की तो त्याला तिकडंच नेतो. किती समजून सांगा, नाही सुरू देत. असं आहे. आणि आपण जर असं म्हणलं ना, मग तो आपल्या अहंकाराचं समर्थन करताना त्याचंही पांघरून घेतो. जाऊ दे, आमचे ग्रहच बिघडलेत म्हणतो. आमच्याजवळ एक पोरगं जायला लागलं, खूप समजून सांगितलं, मी सांगितलं माझ्याबरोबरच्या माणसानं. तो शेवटी काय म्हणला, नाही नाही आता एकदा आम्हाला बसूनच पाहू दे त्या म्हशीच्या शेंगावर. जाऊ दे बस, असं उत्तर दिलं त्याने शेवटी. तसं ही ग्रहदशा
प्रारब्ध याचा इतका जोर आहे, फार क्वचित लोक या चक्रातून सुटतात, सुटू शकतात. स्वाधीनता आहे मानवाला, पण जबरदस्त बेचैनी, क्षणक्षणा विचार लागतो. असं आहे, क्षणक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. भवसिंधूचं भय नाही आहे, डोक्यात विचारच नाही आपल्याला चक्कर पडेल, चुकली या वर्म फेरा पडेल, भवसिंधूच्या विषयीचा विचारच नाही आहे. त्या सिंधू प्रवाहामध्ये, भवसिंधूच्या प्रवाहामध्ये भवसिंधू तरण्याचा विचारच नाही. संतांनी भवसिंधू तरण्याचे मुद्दे सांगितले. भवसिंधू तरता कार्य करीत असा चिंता, त्याचे पायी घाला मिठी. आम्ही त्याचे पाय सोडूनच जातो. धामनिष्ठा सुटली तर आपल्याला काही परवा वाटत नाही. पण हे सगळं होणार. मी सांगितलं तुम्हाला, आमचा अभ्यास हा आहे विवेक से सत्य को अधिक महत्त्व देणं. तेव्हा प्रमाणापेक्षा तुका म्हणे बुडे बांधोनी दगड तेथे काय कोड धावायचे, हा मोठा संकेत दिलाय. विवेक से सत्य को अधिक महत्त्व देणं संतांना सुद्धा संकेत दिलाय. तुकोबराय म्हणले शांती क्षमा दया हेही नको पंढरी राया. जीवांबद्दल दया हा संतांचा स्वभाव आहे, पण त्याचा अतिरेक सुद्धा नको. कधी कधी महात्मे चिडून म्हणतात, मरा बुडा मरा शेवटी. मग काय करणार, तुम्ही मरायलाच लागलेत, तुमचं हौसच आहे मरायची तर मरा तिकडं. काय त्या मरण्यात तुम्हाला आनंद आहे तर मरा बस. तर सदा विवेक असला तर सुधराल, सदापणा गेला की संपलं. चांगले विचार येतात मनात, पण माणूस त्याचा आदर करत नाही. म्हणून विवेक का आदर हा एक आपल्या प्रार्थनेमध्ये शब्द आहे. जसं दुःखी प्राणियों के हृदय में त्याग का बल, त्याग होत नाही, दुःखाचा भोग करतात, म्हणून चुकीचे निर्णय होतात. सुख आणि दुःख आहे तर प्रारब्धाची गोष्ट आहे, कोणाच्या जीवनात काय मिळते आणि काय नाही. पण दुःखाचा भोग करतात, विवेकाचा आदर करत नाहीत, त्याचा सगळा परिणाम आहे. तर विचाराला विवेक समजणं हा एक मोह आहे, आणि या मोहातून निवृत्त होण्याचं साधन आहे विचाराला सारासाराची दिशा देऊन त्याचं सातत्य, क्षणक्षणा, हा त्याच्यावरचा उपाय आहे. मग या सूक्ष्म देहातल्या मोहामध्ये तो उपाय संपल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये विवेक से सत्य को अधिक महत्त्व देणं, सत्याला विवेकापेक्षा जास्त महत्त्व न देणं, हा सुद्धा मोठ्या वर्गातल्या लोकांना झालेला एक मोह आहे. असं आहे. आणि या मोहापासून मला वाचायचे, तुम्हाला विचाराला विवेक समजलेल्या मोहापासून वाचायचे, आणि आम्हाला विवेक से सत्य को अधिक महत्त्व देणं हा धडा पाठ करायला. शेवटी सत्याला महत्त्व आहे. सत्याकरता बेचैनी झाली पाहिजे. तर मोहाच्या एका वेगळ्या अँगलचं आज मी चिंतन सांगितलं. कालचं वेगळं, आजचं वेगळं. कालच्याला धरून कालचा उपाय सांगून तुमच्या ह्याच्यात, कारण तो प्रश्न आहे तुमच्या नुसतं विचाराला विवेक समजण्यात मोह आहे समजला, पण तो मोह घालवायचा कसा, तर त्याचं साधनही त्या शब्दांमध्ये सदा क्षणक्षणा. विचाराची जी सुयोग्य दिशा आहे त्याचं सातत्य वाढवा, म्हणजे हा मोह कमी 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 होईल. आणि दुसरं साधन सांगितलं नामधरा कंठी विठोबाजी, त्याच्यात तोच अभंग लक्षात घ्या. सारासार विचार करा उठाउठी. तर विचाराला सातत्य द्या, आणि सहाय्यक उपासना काय, तर नामधरा कंठी विठोबाजी. हे दोन उपाय सांगितले बरं का. जर विचाराला विवेक समजण्याच्या मोहात अडकलेला जो वर्ग आहे त्याच्याकरता हे दोन उपाय सांगितले. त्या सारासार विचाराच्या दिशेला सातत्य आणि नामस्मरण, हे दोन उपाय त्याच्यात आहे. या दोन उपायाने त्या मोहातून वर जाता येईल. त्याच्यानंतर मोहाच्या पुढच्या परीक्षा आहेत, आणि त्या परीक्षेत
परत मी हे काही प्रमाणात चांगलं साधवलं आहे. मी एखादी व्यक्ती आमच्या संस्थेमध्ये आत्तापर्यंत 100-200 लोक आले असतील, 70-80 100 गेले असतील. काय जाऊ नये याचा शेवटच्या टोकापर्यंत मी प्रयत्न करतो. गेल्यानंतर त्याची आठवणच करत नाही. आमच्या जवळच्या सगळ्या लोकांना तुम्ही विचारा. जाईपर्यंत प्रयत्न ही एक साधुवृत्ती आहे, कळकळ. आणि गेल्यानंतर पुन्हा त्याची आठवण करायची नाही. करणे में सावधान, होणे में प्रसन्न, हा सिद्धांत आम्ही आमच्या जीवनात उतरवलेला आहे. लक्षात घ्या. तर सावधानीची एक टप्पा आहे. तर तुम्हाला हा विचाराला विवेक समजणारा मोह घालवायचं तुमचं सध्याचं कक्ष आहे. आणि विवेकाला पकडताना सुद्धा विवेक से सत्य को अधिक महत्व देना, या अभ्यासावर आम्ही आरूढ होतो आहे. शेवटी सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदा भासो. जगदा भास आहे. अनुकूल काय प्रतिकूल काय सगळं नाहीच होणार आहे. ततक्किम 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 हे सगळं जाणार आहे, नाहीच होणे जमा होणार आहे. तुला त्या सत्य अनुसंधानामध्ये मिळायचं आहे आणि तो मोक्ष आहे. ते तुझं कर्तव्य आहे, तो तुझा रस्ता आहे. तर याचा अभ्यास आम्ही करतो. पण जगत संबंध जेवढा आला तेवढा साधुवृत्तीनं त्याचं शेवटपर्यंत कळकळ ठेवणं ही संतवृत्ती. बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून. पण तो कळवळा कुठपर्यंत? त्याला काढता येईल तिथपर्यंत, शेंड्यापर्यंत. पण दगड बांधून बुडायला लागला जो असेल ना, त्याचा नाद सोडावा, नाही तर तुम्ही त्याच्याबरोबर बुडाल. म्हणून तुकोबारायांचा तो सिद्धांत आहे. तुका म्हणे बुडे बांधून दगड, तिथे काय कोड धावायचे. त्या कळकळीला एक कंट्रोल, हा पुढचा मोह आहे. या पुढच्या मोहात पुष्कळ मंडळी अडकलेले असतात, वर गेलेले. कितीतरी आपला मूळ परमार्थाचा वेळ या लोकांकरता येतात आणि त्याला नाव गोंडस असतं. आम्ही जगाकरता करतो, आम्ही जगाकरता करतो. जसे रजोगुणी पुढारी आम्ही सगळं समाजाकरता करतो, हे गोंडसपणा असतो वरचा. तर परमार्थिक पुढारीसुद्धा आपली मूळ साधना सुटते, तिकडं दुर्लक्ष करतात. आमचं सगळं जगाकरता चाललं आहे. आमचं काय स्वार्थ आहे? स्वार्थ नाही आहे, सत्य आहे. पण त्याच्याकरता किती वेळ द्यायचा? विवेक से सत्य को अधिक महत्व देना. त्या मोहाची जे अंतरंग एक सूक्ष्म दिशा आज सांगितली आणि कालच्या मोहकेंद्रावर उपाय सांगितला. आता या मोहकेंद्राचा उपाय तुम्हाला ऐकण्याची गरज नाही, ते जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. काय याचा उपाय मी सांगत बसणार नाही. पुढचा मोहकेंद्र सांगितलं. पण सूक्ष्म देहाची अजूनही मोहकेंद्र आहेत. यापैकी यथाशक्ती उद्याला जे चिंतन होईल ते उद्याला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. नाम भगवान सब संतन. जय जय श्री राधे श्याम.